हॅलो, कोण चिरक्या? हॅलो, कोणाला फोन केला? चिरक्या काय बोलताय? चिरक्या? माझा फोन आहे. विमल आत्याचा फोन आहे. मी चिरक्या. चिरक्या? हो, लहानपणापासून ती मला चिरक्या म्हणते. मी 5 महिन्याचा होतो ना, तिच्या हातावर चिरकलो होतो, तेव्हापासून ती मला चिरक्याच म्हणते. हे आमचं ऐका ना, लहानपणाचं. आता 70 वर्षांचं आहेत काका. होय होय होय. तुमच्या चिरकण्याच्या गोष्टी नाही ऐकवत होय, आहेत. हा, हे बोलतोय. हो. आणि नावं सॉलिड, चिरक्या, चोख्या, मस्त आहेत. फोन आलाय. हा, हॅलो. हा हा, विमल आत्या, हा बोल. हो हो, ते 20 वर्षांनी करतोय ना शूटिंग आता. 20 वर्षांनी कॅमेरा फेस केला आता मी. हो हो, दे ना पार्टी देणार तर. आजी कशी नाही देणार. ते हे आहेत माझ्याबरोबर खांडेकर. खांडेकर खांडेकर अभिनय करायला अजिबात कष्ट घेत नाहीत बघा. हो हो काका, काय करताय तुम्ही? खांडेकर आहेत. हा 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 हा. हे विमल आत्या, तुम्हाला हा नंबर कोणी दिला? नमस्कार मंडळी, मनोरंजनाचे रंग उधळायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, आश्वासनांची खैरात करणाऱ्या उमेदवारासमोर आज आली आहे ओंकारची लग्नाळू आई. चला बघूया त्यामुळे आज तरी ओंकारच्या आयुष्यात लग्नाची सत्ता येते का, तेच पाहायला मंचावर बोलूया आपल्या इब्लिस कलाकारांना. आपल्या पाल्याचे लग्न सुमडीत कसे जमवावे, लेखक प्रसाद ओक. ओके, आधीच मिळालं असतं ना हे पुस्तक तर तुझं केव्हाच जमलं असतं रे. बघूया काय म्हणतायत. पाल्याचे लग्न जुळवायची जबाबदारी पालकांनी घेऊ नये. पाल्याने त्याची निवड स्वतः करावी. पालकांनी फक्त संमती द्यावी. आमचं पाल्य काही करेल तर ना. आमची संमती आहेच केव्हापासून. आमचं पाल्य काही जागेवर न उठतच नाही. काय रे काय करतेस आई? बोलतेय मी तुझ्याशी, ऐकतोयस का? काम करतोय मी, बघतेस का? तेवढंच कर तू ना तेवढंच कर. काम 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 काम, त्याच्याने काही होणार आहे का? फक्त काम करणार आहेस का तू? चिल. नाही बाजार नाही, चील बिल काही नाही. आता जा पटकन जा, अंडी ब्रेड घेऊन ये जा. त्यासाठी खाली जायची काय गरज आहे? मी झोपतो किंवा ट्विगी करतो ना. हेच करा तुम्ही. हा, काहीही कामं सांगितली की पिटी 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 फोनवर न करा तुम्ही. कुठल्याच फोनचा आवाज पिटी 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 असा येत नाही. अरे पण घरात बसून मुली दिसणार आहेत का तुला? जरा त्यासाठी बाहेर जावं लागतं. झालं असा तुझं? बाहेर संचार करावा लागतो, नजर फिरवावी. तू बाहेर जा, आई नाही. अंडवाल्याकडे जा. एक नवीन मुलगी आली आहे अंडी विकायला, जा तिच्याकडे बघ. चांगली आहे. हा, तिच्याकडे जा, तिच्याकडे बघ. तिला म्हणाव की 6 अंडी कशी दिली? मग ती काय म्हणेल, बाबा काहीतरी या. मग तू म्हणू का, ओ अच्छा 12 स्वस्त पडतात का? मग असं एक काम करतो मी, कसं जिम करतो ना, मला रोजच लागतात, तर मला 12च द्या. जरा जाऊन नाट्यसंगीत का करतोय मी अंडीवालीशी बोलताना? असं मग तुझ्या पद्धतीने कर तू. माझं पटत नसेल ना तुला काही, तर तुझ्या पद्धतीने पण कर काहीतरी. आई तिचं आहे ऑलरेडी, मी विचारलं आहे. झालं? जगातल्या सगळ्या मुलींची लग्न झाल्यावरच तू विचारायला जा सगळ्यांना. हा, तुझं ना काही होणार नाही. ओंक्या उठ. काय? ओंक्या उठ, झुंबा क्लास सुटायची वेळ झाली आहे, पटकन जा. कपरी समोर उभा राहा, समोरच झुंबा क्लास आहे. मस्त अशा फ्रेश जिमचे कपडे घालून मुली येतील वगैरे, तू त्यांच्याकडे बघ. छान पान वगैरे खा, दात करत उभा राहा. Oh my God. हुलाहुल कर, हुलाहुल, झाडी मार, झाडी. ताप जरा त्यांना. विसरा फुलव ना तुझा जरा. आई पिसारा फुलवू म्हणजे नक्की मी काय करू मला सांग बरं. अरे पिसारा फुलवून काय ग, प्रेम काय जाल अगं, असं टाक, काहीतरी कर ना. आई थांब, ही काय भाषा आहे तुझी? टाप बोलते, झाडी बोलते. पंटरेस का माझी? मी मुन्ना भाई आणि तू सर्किट, असं चालायचंय का आता आपण? मी तुला फक्त मुली बघायला सांगतेय. आई किती वर्ष या मांडीत लॅपटॉपच बसणार आहे? आई प्लीज
प्लीज थांब आई प्लीज यार. काय प्लीज थांब. मुली बघ जरा. मी बघतोय माझे प्रयत्न माझे सुरू आहेत. प्लीज तू थांब. माझे प्रयत्न काय सुरू असतात. इंस्टाग्राम वरती मुली बघायच्या, फक्त लाईक करायचं, कमेंट करायच्या, DM एवढंसं करून होत नाही. लग्नासाठी विचारावं लागतं रे ओंक्या. ते तुला जमतं का? आई. तुला नाही मला सांग, तुला जमतं का? मुली बघणं म्हणजे काय आहे? लग्नासाठी विचारणं आहे ना. उठ गच्चीवर जा. आणि काय जीव देऊ? जीव लाव. तिथे पापड वाळत घालायला मुली आलेल्या असतील, त्यांच्याकडे बघ. आई थोडा वेळ त्यांच्याकडे बघत राहा. मग त्यांना असं वाटेल की हा काय बघ, का बरं बघतोय हा. मग तुला मदत करायची आहे, तू एक हेल्पफुल माणूस आहेस असं त्यांना वाटू दे. असे पक्षी बिक्षी उडाव. ए जा रे, ए जा, तू जा या नाही तो मेरा गाठ है मेरे साथ. ठीक आहे ठीक आहे. कसं वाटतंय मी याच्या जागी ए जा रे ए जा असं करे हेल्पफुल वाटलं पाहिजे. कोण आणि तिकडे येत आहे वर आता पापड वगैरे हे करायला. बरं मग कपडे वाळत घालायला येतात मुली. आता नाही, कपडे मी बघितलंय, कपडे वाळत घालायला मुली येतात गच्चीवर. असं छान. तुला रोमॅन्स नाही रे करीत. या वयात कसा रे रोमॅन्स नाहीये तुझ्या अंगातून बाहेर. असं म्हणजे असं बघ ना, असं कपडे वाळत घालत मुलगी उभी आहे, असे वाऱ्यावर कपडे हलतायत. एखादा असा कपडा बाजूला करून तू एका मुलीला बघायचंस, म्हणायचंस ए कुर्ता मस्त आहे तुझा. मग ती पण बघेल तुझ्याकडे. क्राईम पेट्रोलचा सीन आहे हा. मी हे सगळं करत असताना अनुप सोनी बाजूनी सतर्क राहे असं म्हणत असेल गच्चीत. मूर्ख कुठली. प्लीज यार. काही नको करूस तू काय करू नको. आई कॉन्व्हर्सेशनच्या तिसऱ्या वाक्यात रडलंच पाहिजे हा नियम आहे का आपला. काय करू मी एक आई म्हणून, अजून काय करू मी. तू आधी आई कर मग नंतर बाकीचं कर. हे तू आई आहे ना, ही आई नाही आई 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 अशी आहे ही. ही कॉमेडी तुझी कशी मिळणार मुलगी तुला. अरे कॉमेडी सुधार जरा. असे पान भिन खाऊन खराब कर दात. प्लीज बस हा? आई, असं- प्लीज बस, त्रास नको देऊ. असा रस्त्यात फिर. हे असं फिर जा बेल वाजते टिंग टॉंग. सगळं मीच करते. हे करून बिरून. दार मीच उघडते, हा. मुली पण मीच आई बघते. प्लीज त्रास नको देऊ. लोकांसमोर तमाशे करू नकोस आता फक्त झालं म्हणजे. सुनीता विलियम्स अंतराळात. नमस्कार ताई, मी तुमच्या प्रभागातील अधिकृत उमेदवार वनिता खरात. अच्छा. माझी निशाणी आहे अर्धवट खाल्लेला केक. काय निशाणी आहे? अर्धवट खाल्लेला केक. त्यासमोरचं बटन दाबायचं आणि मला विजयी करायचं. ताई अगदी काही समस्या असतील तर रात्री बेरात्री मला फोन करायचा, कारण एका बाईची समस्या एक बाईच समजू शकते. निशाणी काय आहे? अर्धवट खाल्लेला केक. दाबायचं आणि विजयी करायचं. हा चला. ऐका ना सॉरी नाही जरा एक मिनिट येता का. मी प्रचाराला जायचं. हो नाही एकच मिनिट. समस्या आहेत का? जरा बोलायचं होतं आले, फक्त. एक मिनिटं, चप्पल काढते. हो नाही हरकत नाही, खरं नाही, नाही, चालेल. ठीक या ना या. चल बसा ना. पाणी आण जा. चहा कॉफी घेणार का नाही तुम्ही? नाही ठीक आहे. मग डायरेक्ट पोहे घेता का. नाही, नाही, ठीक हा आहे. उत्तम पोहे करतो. मी प्रचाराला जायचं होतं. मग त्यांना पण बोलवा ना. नाही नाही ठीक आहे, नाही ठीक नाही आहे. जरा 5 मिनिटं आराम होईल. बोलवा हो जरा त्यांना, पायांना आराम थोडासा. बोलवा. चेतू, मृणाल या ग. ए तू बाहेरच थांबा, बाहेर थांब, लवकर या. काय करतेस आई काय करतेस. ऊपर वाला देता है तो छप्पर फाड़ के देता है. म्हणजे मला ना आयुष्यात असं कधीच होईल असं वाटलं नव्हतं की एका वेळेला एवढे ऑप्शन्स घरात जमलेत. अक्षय कुमार होतोय अक्षय कुमार होतोय. थांब जरा. तू एक काम कर, काय सगळ्यांकडे नीट बघ. ज्या फिमेल आहेत ना सगळ्यांकडे नीट बघ आणि तुला जी आवडेल तिच्याकडे बघून फक्त एवढंच कर की आई असं कर. म्हणजे लोकांना कळायला नको, सटल कर एकदम. मला कळेल बरोबर, माझं लक्ष आहे तुझ्याकडे. असं फक्त कर, बघ 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 आणि आई असं कर. आई हे सटल आहे. मी लक्ष ठेवीन, कळेल मला. काही एवढं तरी काही करू समस्या आहेत का? काही सांगत होता तुम्ही? हो गप्पा बसा तुझे. जरा याचं बघायचं होतं. नोकरीचं बघायचंय का? नाही नोकरीचं नाही, छोकरीचं बघायचंय. काय करतेस आई काय करतेस. सॉरी चुकून सॉरी. आणि सॉरी नाही सॉरी. पाणी हवंय. नाही खरंच सॉरी. म्हणजे मला म्हणायचं होतं की जोक केला. नोकरीचं आहे त्याचं, म्हणजे जरा जास्तच चांगलं आहे. नोकरी आहे, 17 लाखाचं पॅकेज आहे, सगळं आहे. अच्छा फक्त ताई काय होतं?
काय झालं ताई? मुलगी नाहीये हो. अच्छा, मुलगी नाहीये. लग्नच जुळत नाहीये, फक्त बाकी सगळं आहे. म्हणजे म्हणजे हे बघा, आमचं जे आहे ना ते सगळं त्याचंच आहे. आम्ही साठवलेलं 50 तोळे सोनं आहे ते त्याचंच आहे. आमचं डोंबिवलीला 5 BHKचं डुप्लेक्स घर आहे, गावाला जमीन आहे. मानेवर तीळ आहे, पाठीवर चामखीळ आहे, डोळ्यात बुबुळ आहेत, सगळं सांग ना त्यांना. गप्प बसतोस का? गप्प बसतो का? गप्प बस. भगवान का दिया सब कुछ है मॅडम. काय काय तसं फक्त मुलगी नाहीये, फक्त लग्न जमत नाहीये हो. हॅलो हॅलो हॅलो, तुम्ही का चुक करताय? नाही. एवढं काही घडलेलं नाही. आई, तू ह्यांना सगळ्यांना का सांगतेस माझ्या लग्नाबद्दल? यांना नाही तर कोणाला सांगू? लोकप्रतिनिधी आहेत त्या, बायकांचं सगळं त्यांनाच कळतं, त्याच उत्तर शोधतात सगळ्यावरती. मॅडम कराल ना तुम्ही? म्हणजे याचं फक्त बघायचंय. बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ ताई, मी करेन सगळं. तुम्ही मला निवडून द्या, मी सामूहिक विवाह सोहळे भरवेन, वधूवर सूचक सोहळे भरवेन. तुम्ही फक्त मला निवडून द्या, मी तुम्हाला आश्वासन देते. Thank you. चला येतो. थँक्यू नाही मॅडम, मॅडम नाही नाही नाही. आई, काय करतेस आई? तुम्ही बसा. सॉरी, तुम्ही बसा. तुम्ही आश्वासन नको. आहे आम्ही काय वेडे आहोत का? आत्ता भेटलायत, 5 वर्ष भेटणार पण नाहीत नंतर या. नाही 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 मॅडम, आश्वासनं नको. तुम्ही आत्ता काय करू शकता ना तेवढं सांगा फक्त. आत्ता म्हणजे इथे तुम्ही आत्ता आमच्यासाठी काय करू शकता? म्हणजे तुम्ही बाकी काय मला करू थोडा नका. विचार कराल वेळ. नाही, तुम्ही बाकी म्हणजे खड्डे बुजवू नका. राहू दे रस्त्यांवर खड्डे तसेच. पाणी खराब राहू दे, अजून खराब करा, झाडं तोडा, सगळं करा. फक्त मुलगी फक्त मला याच्यासाठी मिळवून द्या. आई, आई अति होतंय. आई अति होतंय. आई, आई. मी आश्वासन देते तुम्हाला. मला थोडा विचार करायला वेळ पाहिजे. निवडून यायचंय ना तुम्हाला. निवडून हा. मी काय करू झालं? शकते. कसं? मी करू शकते. काय बोलते? हे बघा, आमची गप्पा बसारा. आमची सोसायटी आहे ना, ABCD 4 विंग्स आहेत. साधारण 175 घर आहेत. हो हो. 175 घर आहेत. आणि त्या सगळ्या बायका ज्या आहेत ना, त्यांचा ग्रुप आहे ना आमचा, त्याची मी ऍडमिन आहे. आणि कसं माझं म्हणणं पडलं की म्हणजे मग ऐकतात ना सगळे, तर मग ती 175 घरांची मतं मी फिरवू शकते तुमच्याकडे. किती? 175. फक्त नाही, आता तुम्ही काळजी करायची नाही. याच्या लग्नाची जबाबदारी माझी. अहो, मी घेतली. अहो, मी अहो. जबाबदारी घेतली. अहो, तुम्ही- 175 घरांची मतं माझी. अहो अनिता ताई, तुम्ही कशाला ही जबाबदारी घेताय? नाही 175 घरांच्या मतांसाठी मी करू शकते. ऍक्च्युली मीच केलं असतं तुमच्याशी लग्न, पण माझं झालंय. वाचलो. नाही असं एक मस्ती मस्ती करतोय नाही, तो. चांगली आता मस्ती कसं करते. करूया मग आपण अ, आता? मृणाल आहे ना? मृणाल, मृणाल नाव काय बाळा तुझं? मृणाल बोलल्या त्या. मृणाल बोलल्या. मृणाल ये इकडे. ये ग, तिला ये बस, बोलवा ना. ये ये. बस, ये. काय ग, मांडीवर कुठे बसते? इकडे बस. मांडीत काय बसली? इकडे बस बरं. इकडे बस. इकडे बस. बस बघू बरं. बाई ग, गोड आहे. जोडा शोभून दिसतो एकदम. शोभून दिसतायत. आणि मृणाल, ओंकार, मला नावं पण आवडली आहेत एकत्र. जुळवूया का मग? हो, एक मिनिट विचारते. ए मृणाल, कसं ग, बरं वाटतोय का? करून टाक ना. 50 तोळे सोनं आहे, ड्युप्लेक्स घर आहे, डोंबिवली गावी जागा आहे, 175 घरांची मतं आहेत. फॉर्म भरून टाक. ताई, हा? हा फॉर्म मी आधी भरलाय. काय रे? माझा उमेदवार ठरलाय. कधी? आम्ही ना पुढच्या महिन्यात लग्न करणार आहे. काय कळलं पण नाही. हा, ते निवडणुका वगैरे आहेत ना, त्याच्यामध्ये कुठे लग्न करणार? तुम्हाला यायला मिळणार नाही. त्यात ते लाचार संहिता पण आहे. आई, लाचार संहिता बोलणाऱ्याला पण मिळाली का मुलगी? आई, तूच बघ, असं बोलणाऱ्यांनाच मुलगी मिळते. तुला कळतंय का? असं फिशफॉश राहून नाही मुली मिळत. आई सॉरी, यांचं ठरलं, मला कळलं. मॅडम ऐका ना, मला कळतंय ठरलंय, पण तसं हे बघा, तुमच्या तसं होतं ना, एका रात्रीत तुम्ही पक्ष पण बदलता, तर मुलगा तर बदलूच शकता ना. आई 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 थेट आहे थेट आहे, ताई, थेट आहे. आई आई असं नाही. हा बाजूला गेला तर होईल तुमचं. थांब आई जरा, ती मला थोडी 13.5वीत वाटते आता. एवढी काही लहान नाही. एवढी काय लहान आहे? त्याचा चेहरा बघ. त्याला कोणी फ्री मध्ये कढीपत्ता पण देणार नाही. ह्याला मुलगी पटली? तरीही त्याच्याकडे मुलगी आहे, म्हणजे तुला अक्कल आली पाहिजे. जरा शिक यांच्याकडनं काय. ए बाळा, ऐक ना, एक मदत करशील का? तू फक्त म्हणजे सांग आम्हाला की याने कसं पटवलं तुला, म्हणजे हा शिकेल ना. प्रचारातच आमची ओळख झाली. ते वडापाव देतात ना, तर त्यांनी त्याचा चुरा मला दिला आणि म्हणाला, चुरा दिया है मैंने जो तुमको. हा, मी निघालो.
मला नाही कुठे थांबायचं कुठेच मला थांबायचंच नाहीये कुठेही जायचं नाहीये. चुरा दिया है मैंने जो तुमको ह्यावर जर प्रेम होणार असतील तर मला नको प्रेम. मी प्रेमापासून लांब आहे तेच बरं आहे आई. तेच आहे प्लीज तुझी लायकी ना सिंगल्या राहण्याचीच आहे. मला सगळ्यांसमोर सिंगल्या बोलू नको साई तू. आहेस तू सिंगल्या. आई नको बोलू ते. सिंगल्या. अनोळखी आईला असं नाही बोलायचं बघ. ऐक बाळा तू तू ना थोडं आम्हाला मदत कर म्हणजे आता तुझं झालंय ठीक आहे पण तुला तुला ह्याच्यातलं काय आवडतं ते लिहून घे जरा टिप्स वगैरे लिही जरा. हा ना 10 सेकंदात हाफ फ्राय मारतो. हे मी नाही लिहिणार आहे. हे नाही लिहिणार आहे मी. ऐक नीट ऐक म्हणजे काय करतोस बाळा. काय नाही हो सोपं आहे कांकू. काय करायचं माहिती आहे, तवा घ्यायचा, अंड फोडायचा, असा फोडायचा. असा फोडला की वेळ जातो ना. फोडायचा, मीठ मसाला टाकायचा, कस्टमरला विचारायचा सिंगल पलटी की डबल पलटी. तो बोलेपर्यंत आपल्या तव्यातून डायरेक्ट कस्टमरच्या प्लेटमध्ये पलटी बुबुलं वरती. ते येलो कलर असतो ना त्याच्यामध्ये ते वरती. जजमेंटचा गेम आहे सगळा. आई काय एवढा हा? हे पलटी ऑमलेट एवढा तुला जमतं मला जमतं म्हणजे तुला जमतं हे पण का. माझं कामच नाही. आय सॉफ्टवेअर इंजिनियर आई. मुलगी मिळतीये का. आई तू यार आई यार बस तू ए बाळा याला शिकवणार आहे. मी नाही याला जरा हाफ फ्राय बनवायला बॉइल्ड एग मारायला वगैरे शिकव ना याला. आई आप काही करत नाही रे मॅडम. हा काही करत नाही दिवसभर फक्त अंडी उभत असतो घरात. त्याच अंड्यांचा हाफ फ्राय केला असतं ना तर आतापर्यंत 2 चिल्ली पिल्ली घरात धावली असती माहिती मस्त ग मस्त. हे जे मेटाफोर जुळून आणतेस ना तू सॉलिड असतात तुझे. सलाम करायला पाहिजे तुला आई. मी कधी सलाम करू तुला. मुलगी कधी आणणार आहेस. मी अजिबात ह्याच्या बरोबर जाणार नाहीये. मी आधीच सांगतोय मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. कांकी हा. तुमचा मुलगा आहे ना गोडा मसाला आहे. तशी मुलं असतात ना. आई मी तूप चपाती खाऊ. रोज सकाळी तूप चपाती बोलतोस गप्पा ना? बस. बोलतो म्हणजे पौष्टिक असते तूप चपाती म्हणून. हॅलो मी ना मला गरज नाही तुझ्याकडे हे शिकायची बिकायची. मला प्रमोशन होणार आहे पुढच्या महिन्यात. माझं बॉस माझ्या बॉसच्या जागी आता मी असणार आहे. आय एम द बॉस नाव. त्यात काय मला पण बॉस बोलतात. मित्रा बॉस ऑमलेटला ना हे वेगळं. गुड मॉर्निंग बॉस हे वेगळं. हं? मला सांगतोय. चला निघा सगळ्यांनी. सगळ्यांनी निघा. थांबा बोल त्यांच्याशी. ताई ताई चेतू आहे ना. चेतन नाव आहे का तिचं. हा? अगला स्टेशन माहीम. उतर आणि जा. ठीक आहे चेतन का नाव असेल मुलीचं. ठीक आहे चेतना नाव आहे. भोळी आहे आई. चेतना नाव आहे. चेतना ये बाळा चेतना ये. नाव आहे तिचं. बघूया ना जरा ये चेतना बाळा नाव ये. आहे. ये बस बाळा ये. तू इकडे बाजूला इकडे तू मांडीवर काय बसता. ये बाळा ये 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 बस बस. इथे उभा राहा बाजूला उभा राहा. चालेल गोड आहे. चालेल. थोडं झोपून दिसतोय एकदम. बोलता का छान. तुम्ही चेतू जरा बोलू इकडे आवडला का. इकडे इकडे आवडला का. छान आहे. चालेल. हो पण फॉर्म भरून टाक. 50 तोळे सोने ड्युप्लेक्स घर आहे गावाला जमीन आहे. 175 घरांची मत आहेत हो म्हणून टाक. नाही ताई नाही नाही मला नको आहे हा. हा? का नाही नको मला ते वर्क फ्रॉम होम वाले आवडतच नाही. नाही ते असं त्यांच्याकडे बघून फिलिंगच येत नाही ना. कसलं ते दिवसभर असे बसलेले असतात लॅपटॉप मारतात असं वरती टाय पण खाली टॉवेलवर असतात ना. करता पुरुष असं वाटतच नाही. अहो नाही आम्ही असतो करता पुरुष. नाही म्हणजे पुरुष कसा पाहिजे ताई असा ऑफिसला जाताना ए ए ए माझे सॉक्स दे माझे सॉक्स दे ना माझं रुमाल दे ना बाय रुमाल दे. मग मी असं येणार पोहे केलेत खाणार काय. आता पोहे खायची वेळ आहे. लेट झालाय माझी लोकल जाईल पोहे तूच खा तू. अरे डबा दे ना यार. मग मी येणार हा हा डबा केलाय. मग मी त्याला डबा देणार. मग तो म्हणणार डब्यात काय आहे. भोपळ्याची भाजी तूच खा. मग मी त्याला असं खेटणार ना. मग तो बोलला खेटू नको चल चल हा बाय चल बबली बाय. मग तू असा जाणार. याच्यात रोमॅन्टिक वाटतं ना ताये. असं नाही यांच्यात फिलिंग येत. मग ती येणार ना रात्री लेट होणार ना. मग लेट झाल्यावर मी असं रुसून बसणार. मी त्याच्याकडे असं बघणार. मग तो येणार ए जास्त शेपारलीस काय असा शेपालून काढीन ना मग अक्कल येईल तुला. मग मी असं बघणार आणि असं करत त्याच्याकडे जाणार. याच्यात मजा आहे ना. मग कधी कधी तो ऑफिस मधनं येणार ना. त्या घामाच्या वासाबरोबर ना परफ्यूमचा वास पण येणार. शपथ. मग मी लय डाऊट घेणार त्याच्यावर. डाऊट घेऊन ना मी असं बसणार.
मग तो येणार नाही ग माझी बबली अहो माझी तूच आहेस ग बबली कोणाचं परफ्यूम असणार असं करणार भारी वाटणार हे ह्यांच्यात नाही त्याला घाम बिम येतो ना ऑफिस मधून येताना घाम येतो ह्यांना नाही येत हा तेवढा आहे या घरात बसून लॅपटॉप मारणार घाम नाही तर मग मजा नाही कामच नाही तुम्ही तुमच्याशीच का नाही लग्न करत तुम्ही दोन्ही पात्र करेक्ट करताय स्वतःच लग्न करा ना तुम्ही असं बोलतात मुली. या वर्क फ्रॉम होम वाल्यांच्या ना कॉमेडी मध्ये पण मज्जा नाही काय चाललंय हे सतत मला खरंच कळत असं नाहीये बोलतात मुली. नाही ताई या वर्क फ्रॉम होम वाल्यांचं असंच होतं माझे ना 2 भाऊ इंजिनियर चांगले शिकलेले लग्नच होत नव्हतं अरे बापरे मग मग काय मी आमच्या एरियात एकाला स्टेशनरीचं दुकान काढून दिलं आणि एकाला मेहंदी काढायला शिकवलं अय्यो, पण पोरींची रांग लागली ना पोरी येतात ना सतत त्यांच्याकडे दुसऱ्या महिन्यात लग्न झालं मॅडम मॅडम याचं पण जरा बघा ना काहीतरी उघडून द्या ना याला याला साड्यांच्या दुकानात उभं करा का बघा सा- काहीतरी आपलं मी साड्या बिड्या विकल्या काय येतात अरे बायका येतात म्हणून मी साडी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी अरे पण टेन्शन काय त्याच्यानी काय आत्ताच्या आत्ता तुम्ही प्लीज चालते वा सगळ्यांनी निघा इथे कोणी थांबणार नाहीये माझ्या घरात लग्नासाठी झालो. माझ्या लग्नासाठी काय तुम्हाला मत का ते 175 एक मत कसं मिळतो ते बघीन मी 175 आत्ताच्या आत्ता निघा हे निघ. चल तिकडे चल असाच काही विसरू नका, 175 करा चला 175 मला सांगतोय चिडचिड करू नकोस ना चिडचिड असं बोलतात बाहेरच्या माणसांची बाहेरच्या माणसांची काय बाहेरच्या माणसांची भाई खरं सांगू काय तू आहे ना चिल्ली मसाला आहेस चिडचिड चिड निघ रे मी आहे चिडचिड चिडचिड आहे मी चिडचिड चिडचिड आहे मग आई नको ना रडू आई कसं होणार तुझं काही नाही प्रॉब्लेम कसं होणार तुझं अंक्या काय तो अमीर आहे ना स्टॉक मार्केटवाला त्याच्याशी नाही करणार आहे मी लग्न नको करूस त्याच्याशी त्याच्या उजवीकडे ती बसली आहे बा निळीवाली छान खळ्या पडतात तिला हा मी विचारू तिचं लग्न झालंय आई तिला एक मुलगा आहे निदान तिच्या बाजूची तरी आज बघ कसं मस्त आज असा डान्सच करावं असं वाटतं तुझ्या बरोबर असा निदान ती तरी लायकी आहे तुझी लायकी लायकी आहे तुझी विचारायला काय आरशात बघितलंयस कधी मला चाल- तुला ना मी आता गच्चीवर चढ आता नाही ना, आई. गच्चीवर चढतो. नको ना, आई, या. डान्स परफॉर्मन्स बाकीचं काय माहिती पण डान्स करायला मी तयार आहे आता. खूप मजा आली बघा हासरसी कशी दाद देतात प्रसादा बहारदार मज्जा आली खूप ईशा खूप मुलांना तुझ्याकडे बघून असं वाटत असेल की अशी आई पाहिजे यार अशी आई पाहिजे खूप मुलांना होत असणार इतकं तू तळमळीनी करतेस हे कॅरेक्टर इतकं पोटतिडकीनी करतेस की ते फार मजा येते बघताना आणि तरीसुद्धा त्यात एक बॅलन्स असतो म्हणजे कुठेही ते असं बिलो जात नाही त्यामुळे तुझं विशेष कौतुक मजा आली ओमकार क्या बात आहे फॅन्टास्टिक थँक्यू शेवटचा जो डान्स केलास तू मला इमॅजिन झालास तू या स्कर्टमध्ये आणि मजा आली वनिता मस्त मंदार क्लास मंदार आणि मृणाल दोघंही मस्त फारच इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता चेतना आउटस्टँडिंग चेतू आउटस्टँडिंग की दोन्ही कॅरेक्टर इतकी अल्टिमेटली उभी केलीस तू की ऍक्च्युली मला ओमकार म्हटलं ते पटलं की तू स्वतःशीच लग्न करायचं फारच मजा आली बहारदार वंडरफुल सई मॅड परफॉर्मन्स होता ग्रेट टीमवर्क आणि आज सेटअप थोडा वेगळा होता त्यांनी फार मजा आली तुमच्या चौघांच्या असण्याने त्याला अजून 4 छान लागले असं मला वाटतं आजची व्हिज्युअल्स पण छान होती की गच्चीवरती जा कोणीतरी पापड वगैरे वाळत घातले हे व्हिज्युअल्स किंवा सिच्युएशन्स पण खूप इंटरेस्टिंग होत्या मजा आली मंडळी आपण मोबाईलच्या आहारी नाही गेलं पाहिजे मोबाईल म्हणजे तांत्रिक गुलामगिरी आहे हाच संदेश घेऊन मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने एक्सक्यूज मी या चित्रपटाचे दिग्दर्शक तो कोण आहे मीच आहे अरे वा अरे बापरे तुम्ही आहात का येस पाय पडतो का अरे नाही मी पाया नाही पडतो हो अरे, तुम्ही का पडतो मी मोठ्यात माझ्यापेक्षा हे असं काही नसतं बाबा मूर्ख असलास तरी दिग्दर्शक आहे म्हणजे
मान असतो बाबा त्या पदाचा दिग्दर्शक, तो कसाही असला तरी दिग्दर्शक आहे. नाही ना हो, काका नको अहो, नको 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 वा 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 वा. हे घे गोळी चोख. हे चोख चोख. अरे मी नेहमी सगळ्यांना गोळ्या देत असतो. माझ्या गल्लीत मला चोख्या काका म्हणून ओळखलं जातं. घशाला बरं पडतं. ओलावा निर्माण होतो ना घशाला, जरा बरं पडतो तो. घे घे हो, घे. खातो खातो मी. हा मी बंडा फडबुंजे. बंडा नाही बंडा नाही, मला बंडा फडबुंजे मला म्हणतात. माझं खरं नाव श्रीनिवास फडबुंजे आहे, पण बंडा काका अशी हाक मारलीस तर मी ओ देऊ शकतो. चालेल चालेल. ते स्क्रिप्टमध्ये एक सद्गृहस्थ सोज्वळ गृहस्थाचा एक आहे बघा रोल, त्यासाठी मी इथे आलेलो आहे. हो, कळलं मला. हां, तर माझे डायलॉग सगळे झालेले आहेत. तर तुम्ही मला फक्त सांगा चित्रीकरण कधी सुरू होणार आहे, म्हणजे मी माझे डायलॉग लगेच पाठ आहेत माझे घेतो. ऐका काका, काय? तुम्हाला फक्त हो एवढंच म्हणायचंय. डायलॉग पाठ करायची गरजच नाहीये. अरे पण हे हो माझं तयार आहे. हा ना. हां, बघ हो असं चालणार आहे तुम्हाला. हा. किंवा 3 वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा हो आहे माझं, म्हणजे मी तसा थोडासा अभ्यास केला. आश्चर्यचकित हो हो असं एक हो आहे, आणि दुसरं आहे ते एकदम घाबरलं शॉक बसतो ना, हा असं एक आहे, आणि तिसरं आहे ते उद्गारवाचक आहे. हो हो असं ते आहे. नाही, ऐका काका ऐका. असे 3 हो आहेत. चालेल, तुम्ही मस्त प्रॅक्टिस केली होय, होय. पण कसं आहे, मुख्य जे अभिनेते आहेत प्रसाद खांडेकर ते आले ना की अरे आपण बापरे, प्रसाद खांडेकर का? हो. ते हास्य जत्रेमधले? हा. अरे वा 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 वा, यंग चॅप, तरुण मुलगा आहे. पण त्याला सांगा मी सांभाळून घेईन त्यांना. सिनियरिटी जरी माझ्याकडे असली तरी मी त्यांना सांभाळून घेईन. कळलं का? हा, त्यांना सांगा बंडाचं टेन्शन घेऊ नका. हा, मी गुड इकडे आहे. मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अरे निखिल मेरा भाई, अरे भावा, फायनली डिरेक्टर झालास तू. हा? मला पहिल्यापासून माहिती होतं स्पार्क आहे, मित्रा स्पार्क. हॅपी फॉर यू भाई, हॅपी फॉर यू, थँक्यू. हॅपी फॉर यू. मला पण खूप भारी वाटतंय, म्हणजे पहिल्याच प्रोजेक्ट मध्ये तू माझ्यासोबत आहेस. येस खूप भारी वाटतंय. येस येस येस. दादा स्क्रिप्ट ठेवलं इथे, हो हो, एकदा फक्त तू नजरेखाल ना घाल, म्हणजे येस dialogue येस येस येस, मी बघतो बघतो. नंतर आपण ठरवूया कसं काय. चालेल चालेल. चहा सांग ना आपला कडक चहा. चहा घेणार तुम्ही? हो हो हो. दोन सांग चहा. हा ओके ओके येस. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. इथे बसू का मी? हा? इथे बसू का म्हटलं? होय बसू ना, बसू नमस्कार. ना, काय हरकत नाही. नमस्कार नमस्कार नमस्कार. हो बंडा. हा? मी बंडा फडबुंजे. बंडा अच्छा, हा. काका म्हणतात मला. तुम्ही बंडा काका असं हाक मारलीत तर मी ओ देऊ शकतो. बरं बरं. श्रीनिवास फडबुंजे आहे, पण बंडा म्हणतात सगळे मला. ओके ओके. तुम्ही इथे ह्याच्यात काम करता ना, हे हास्य जत्रा. हाचा जत्रा. हे घ्या हा? गोळी चोख. घ्या, घ्या. चांगलं असतं गळ्यासाठी, ओलावा निर्माण होतो. घ्या, चोखा चोखा गोळी घ्या. मला सवय आहे. अच्छा हो का? हा, बंडा काका किंवा चोख्या काका काही हेक मारा, मी लगेच येतो तिथून. हा हा. हा, चोख्या काका. चोख्या काका म्हणतात. मी नेहमी हे देतो ना सगळ्यांना, गोळ्या चोखायला देतो ना, त्यामुळे चोख्या काका म्हणतात. बर बर. ते तुमच्याकडे येऊ शकतो का बघायला हास्यजत्रा? नाही काका, ते अलाउड नाहीये, म्हणजे अच्छा, असं allowed नाही का? नंतर बंद केलं ऑडियन्स. अच्छा अच्छा. मग ते काही लिहिलं असेल मी तर पाठवलं तर काही चाललं का तिकडे? नाही तेही नाही आमच्याकडे आता. तुम्ही तुमचं नाव लावा, मला काही नाही नाही तसं नाहीये. लेखक खूप झालेत आमच्याकडे, आहेत आणि प्रत्येकाला लागतं म्हणून. बाकी अच्छा अच्छा. हल्ली तुम्ही लिहित नाही, पण मी बघितलंय. हा, हरकत नाही. दे उत्तर दे. बाय द वे, रिटायर्ड झालो मी, पोस्टात होतो नोकरीला. बरं. रिटायर्ड झालो. आता काय म्हणजे तो मी नव्हेच. हा तो मी नव्हेच. पंतांचं नाटक प्रभाकर पणशीकर हो. ते करायचो त्या काळी मी. तुम्ही करायचा? हो हो. सोलापूरचे सगळे प्रयोग, मी सोलापूरला राहिला होतो. हा. पंतांचा तो मी नव्हेचा प्रयोग असला, डावीकडे वकील मीच असायचो. काय सांगताय? ओळखलं नाही तुम्ही मला? काळा कोट घातलेला वकील होतो कोपऱ्यात. म्हणजे पंतांसोबत तुम्ही स्टेज शेअर केलाय? हो हो. क्या बात आहे काका. पंत सांगू का तुम्हाला, तिकडे सोलापूरला त्यांची बस आली की पहिलं वाक्य बंडा कुठे, बंडा कुठे, माझ्याशिवाय पान नाही हलायचं. वा वा वा. आमच्या घरी येऊन गेले तर जेवून गेलेत आमच्या हो घरात. का? पाय लागलेत पंतांचे. फार मोठा माणूस. एक त्यांची आमच्याकडे खुर्ची आहे, त्यात नेहमी पंत बसायचे. तिला जाऊन मी नेहमी नमस्कार करतो. रोज? रोज कशाला जाईन, मी मुंबईला राहतो. रोज जाऊन तिकडे नमस्कार करून ये. कोल्हापूरला जेव्हा जातो तेव्हा नमस्कार करतो आहे, येतो. असं आहे, हरकत नाही. पण हे आहे ते, हे जे आहे त्याच्यातलं जे होच हे जे कॅरेक्टर आहे, हो, काका, हा, हो, हो, हो. हे होच जे आहे ते मी घेणार आहे. Yes. हो स्टार आहे तुमचा. Yes. माझं हो तयार आहे.
तर तुम्ही वाचून घ्या एकदा. Yes, मला तुम्ही फक्त बंडा अशी किंवा चोख्या अशी हाक मारली की लगेच मी तिथून येणार. चोख्या नको बंडास. बंड्या हाक मारली तिथून मी येणार आणि मी आणि माझा हो हे दोन्ही एका पायावर तयार आहेत. तिकडे काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. कळलं का तुम्ही? आहे मी. हां हो 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 अरे बापरे. हो 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 वेगळे अजून 2 नाही सापडले. नाही तुम्ही करा करा करा. हो हो एक काम होतं बाळा, ऐकतोस का? सॉरी मी तुम्हाला अरे तू केलं एकदम. नाही नाही, अहो, काही हरकत नाही काका, मुलासारखंच आहे त्यात. मला जरा फोन करायला देशील का रे? हा? फोन करायचा घरी पोचलो मी, कळवलेलं नाही अजून ते माझा मोबाईल? हा माझ्याकडे मोबाईल नाही ना, मोबाईलच वापरत नाही, गरजच नाही ना मला मोबाईलची. मोबाईल वापरत नाही म्हणजे? अनेक वर्षातली मोबाईल नाही माझ्याकडे. यंत्राचा गुलाम होणं मला पटतच नाही, मी खरं सांगतो. मोबाईल नाही माझ्याकडे. काय सांगता? मला नाही आवडत गुलामगिरी ती. क्या बात आहे, म्हणजे आता या जमान्यात मोबाईल शिवाय जगणारा माणूस पहिला बघतो. क्या बात आहे काका. मी अनेक वर्ष तसाच आहे. मी माझ्या तत्वातच बसत नाही मोबाईल वापरणं. आणि एक फोन कराल ते घरी सांगतो त्यांना मी पोचलो म्हणून. अरे घ्या ना काका, एवढं काय. एक काम करा, हा घ्या. काहीच हरकत होय. नाही. येस येस घ्या ना. 35 272 82. हॅलो मी बोलतोय. हो हो गोळी चोखली. हो 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 आजूबाजूच्या सगळ्यांना दिली. हो 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 बरं ऐक, मी पोचलेलो आहे इकडे शूटिंग चित्रीकरणाच्या इकडे. हां हां मी पोचलो हे सांगण्यासाठी फोन केला होता. हो 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 हां 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 हो हे आहेत बरोबर माझ्या ते खांडेकर, ते नाही का जाडेसे माजलेले दिसतात काका आणि ते खांडेकर आहेत. हां हां हो हो चांगले आहे. हां दिसायला ओके आहे पण स्वभावने चांगला आहे माणूस. काका बोलायचं ते बोला. होय बोला. हो हो हां पोचलो. हां तो ठेवतो आता. हां हां त्यांचाच नंबर आहे, तिथूनच केला आहे. जरा ठेवतो. हां 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 घ्या. हां हेच सारखी मला फोन करत असते, पोचले की नाही पोचले की नाही पोचले की नाही म्हणून मी फोन करून टाकला पोचले म्हणून. नाही नाही, ते काळजी वाटत असेल ना काका. काळजी वाटतेच ती. आका होय ऐका ना, होय सरांना थोडा वेळ वाचू द्या. हो मी शांत बसा, त्यांना जरा बघू द्या वाक्य कशी आहेत का. होय वाचू दे. माझं तयार आहे. हो ना, हो एकदा तयार आहे माझं. त्यांना थोडं वाचू होय द्या. हो वाचू दे Please, वाचू दे. please. होय होय मी बसतो. माझं काय आपलं नीट आहे. हो एकदा तुम्ही कन्फर्म केलं की हो ते पुढचं हे करून टाकणं. हां हरकत नाही. हो तर मस्त असते. हो हॅलो. कोण बंडी काकी? हॅलो, कोणाला फोन केलाय? बंडी काकी कोण? होय बायको माझी बंडी काकाची बंडी काकी. बायको आहे ती. अच्छा, ते हे बंडा काका हवेत? होय होय ओ फडपुंजी. नाही फडपुंजे आहे. ओ चोखली दिली त्याने चोखली. एक मिनिट. होय. काका काकींचा होय हॅलो. हां अगं नाही ते गांडेकर. हां बोल काय फोन केलास ते मला? हो घेतली गोळी. अच्छा बीपीची गोळी घेतली. हो 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 इथे आलो तेव्हा खूप चांगला नाश्ता होता. एक बुंदीचा कडक लाडू, मंचुरियन नूडल्स, एक केळं असा विलोभनीय नाश्ता होता. हो 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 त्याच्यानंतर बीपीची गोळी घेतली मी. हो घेतली. हां अगं घेतली सांगतो तर. अरे असं कसं घेतली? हां चल ठेव. हे सारखं मग माझ्या मागे लागत असते. घेतली का गोळी घेतली किती वेळा सांगायचं तिला तेच मला कळत नाही. नाही ते काळजी वाटते ना काका, आता वय झालं तुमचं. नाही वय झाले ते. मला असं वाटतंय की म्हणजे घरच्यांना पण काळजी असते. एखादा मोबाईल उतार वयात ठेवा तुम्ही सोबत. अरे नाही मला गरजच नाही मोबाईलची. मला कसली आली गरज? मी आधी बघा यंत्राचा गुलाम आयुष्यात कधी झालो नाही, यापुढे होणार नाही. वेळ किती जातो त्या यंत्राच्या मागे. तुमची ही पिढी आहे ना सांगतो सगळी पोखरली गेलेली आहे. हे तर बघा मोबाईलवर ते बघा सतत सुरू असतं. मोबाईल तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतो. तुम्हाला योग्य वाटतं का मला सांगा. पण काका म्हणजे आत्ता वापरत नाही की आधी कधी? अरे छेछा बाबा मी कधीच नाही वापरला मोबाईल. मला गरजच नाही, आडतच नाही. ठेवा मोबाईल टाका दरीत. मला काय फरक पडतो आहे? आम्हाला नाही फरक पडत बाबा. कमाल आहे. ए माझं झालेलं आहे. हो
हे बघ हे असं होतं आता आता बाय 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 बघा तुम्ही स्क्रिप्ट वाचत होतात की नाही मध्ये फोन आला तुम्ही आता फोनवर मेसेज बघाल द्या हा प्रॉब्लेम आहे आजच्या पिढीचा फोकस हलतो ना हो ते झालंच 15 आज तर message मुद्दा आला आहे म्हणून ना. बघितलं बाकी हा मुद्दा आहे हॅलो कोण चिरक्या हॅलो कोणाला फोन केला चिरक्या काय बोलताय चिरक्या ए माझा फोन आहे विमल आत्याचा फोन आहे मी चिरक्या चिरक्या हो हो लहानपणापासून ती मला चिरक्या म्हणते मी 5 महिन्याचा होतो ना तिच्या हातावर चिरकलो होतो तेव्हापासून ती मला चिरक्याच म्हणते हे आमचं ऐका ना लहानपणाचं. हा. आता 70 वर्षांचं आहेत काका होय, होय, होय. तुमच्या चिरकण्याच्या गोष्टी नाही ऐकवत होय, आहेत हा, हे बोलतोय हो. आणि नावं सॉलिड चिरक्या चोख्या मस्त आहेत. फोन आलाय हा हॅलो हा हा विमल आत्या हा बोल हो हो ते 20 वर्षांनी करतो ना शूटिंग आता 20 वर्षांनी कॅमेरा फेस केला आता मी हो हो दे ना पार्टी देणार तर आजी कशी नाही देणार ते हे आहेत माझ्याबरोबर खांडेकर 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 अभिनय करायला अजिबात कष्ट घेत नाहीत बघा हो हो काका काय करताय तुम्ही खांडेकर आहेत हा 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 हे विमला त्या तुम्हाला हा नंबर कोणी दिला अच्छा बायकोनी टाकला का ग्रुपवर आपल्या त्यामुळे तुम्हाला मिळाला तिचं हे एक मिनिट कट करा कट केलं मी काय बोलला तुम्ही बायकोची सवय तिने तुमच्या बायकोने माझा मोबाईल नंबर तुमच्या ग्रुपवर डायरेक्ट कसा काय शेअर केला शेअर करायचं ऑप्शन असतं कृती तिथे नाही विचारत आहे, हो कृती कसली सांगता अहो काका कमोन माझा पर्सनल नंबर आहे ना कोण आहे तिथे कोण तिच्या सवयी अशा आहेत ना तर काय तुम्हाला सांग कळतं का डायरेक्ट त्यांनी कसं काय टाकला आता काय आपल्या हातात असतं का ते जाऊ दे काय नाही 7-8 फोन होतील तसं काय अहो 7-8 फोनचा प्रश्न नाहीये काका माझा पर्सनल नंबर आहे ना तो हो, हरकत नाही असं नका करू ए निखिल निखिल ए निखिल हॅलो हॅलो कोण दशरथ वेट क्लाउड प्रोडक्शन उद्या 8 वाजता नाही जमणार काका अहो काय करताय तुम्हाला कळतंय का काका हॅलो अहो माझा फोन होता ना तो हो, पण तुम्ही का बोललात त्यांनी वेट क्लाउड प्रोडक्शन माझा काही संबंध नाही कुठलं अहो काय आमचं हास्य जत्राचं प्रोडक्शन आहे माझा कॉल दशरथ आमचा ईपी आहे त्याचा फोन आला पण त्यांनी मला काय केला फोन अहो तुम्हाला का करेल माझा फोन आहे ना काका तो अरे बापरे. तुम्हाला का करेल तो फोन मी उद्या ए, यार ए निखिल निखिल ए निखिल हॅलो कोण पशु राणीच्या बागेतचा काय काय करताय तुम्ही काय करताय पशु म्हणून फोन होता कुणाचा तरी अहो माझ्या गर्लफ्रेंडचा फोन होता ती मला पशु म्हणते गर्लफ्रेंड पशु म्हणते तुम्हाला काय पण म्हणेल प्राणी म्हणेल तुम्हाला काय करायचं अरे तसं नाही तुम्ही का बोललात अहो, माझा फोन होता ना हातात होता ना तर सवयीने उचलला अरे म्हाताऱ्या मोबाईलच वापरत नाही सवय कुठली लागली तुला हा? माझं काहीतरी सवयीचं बोलताय तुम्ही हे घ्या. काय यार आहे गोळी घ्या चोखा चोखा काही अरे प्रॉब्लेम नको तुमची गोळी हो तुमच्याकडेच चोखा चोखा करताय नाही. यार ती फोन पण नाही उचलत आहे यार निखिल शपथ दुसरी शहाणपणा करायला सांगितलं ना कळत नाही मग अरे उचल ना यार हॅलो कोण खांडेकर हा पशुचा फोन आहे ठेवा अहो काय कर अरे हातात अरे हा माणूस घेराय का रे अरे तुम्ही पशु आहात ना तो खांडेकर विचारत होता अरे म्हणजे खांडेकर पण मीच आहे ना अरे ए म्हातारा जा ना यार चोख चोख जा ना गोळ्या तुझ्या मरतो इथे आला माझ्या राशीला पुजायला अरे नको यार गोळी अरे सांगतो बरं अरे वाटत काय माणूस आहे यार माझ्या 2 मिनिटात सगळ्या फोनची वाट लावली माझ्या बरोबर हरकत नाही. मला काय झालं ते माझ्याकडे मोबाईल नसल्यामुळे मोबाईल की अरे मग वापर मोबाईलच्या भानगडीच आपण पडतो. अरे म्हाताऱ्या वापर मोबाईल गळ्यात घालून फिर मोबाईलचा वापर नाही बोलतो 5 मिनिटात तुझ्या धाकावला आलं इकडे मोबाईल आहे कीड असते आपल्याला लागलेली मोबाईलचा आधी भीड आहेस बरोबर शिक अरे कमाल वय बघतोय शांत बसतो जरा गप्पा बसा माझं डोकं का फिरू माझा हो वेगळा घ्या आणि सोडा अरे जा, ए. आता 2 मिनिटं थांब मी बोलतो दादा सॉरी दादा हे लग- यायला मोबाईल स्विच ऑफ करतो नाही नाही हो तुमचे नाही नाही पाहिजे फोन येतो माझाही फोन नाही नाही पाहिजे फोन हॅलो अरे कोण मारची सुलू काकू नाही रॉंग नंबर माझा फोन आहे माझी सोलो माझा फोन आहे तुझ्या माझा नंबर अरे काय झालं काल असिस्टंट डिरेक्टर भेटले होते तर कुणाचा एखादा नाही लागला म्हणून दुसरा सेफ साईड घेऊन ठेवला तर तुमचा देऊन ठेवला फोन अरे तुला मोबाईल वापरायचा नाहीये तू दुनियेचे मोबाईल नंबर देऊन तुला कळतंय का रे म्हाताऱ्या
मला आडत काय नाही आहे मोबाईल ही किडाचं अजूनही माझं तेच म्हणणं आहे. अरे चहा आला वा चला या बस लाज वाटते इथे एवढं गोंधळ चहा प्यायचं तुला. या गोळी गा चोखा या ठेव ठेव. मोबाईल नको वापरू. या डोसा चहा. काय यार निखिल बिस्किट पण पाहिजे. खा त्याच्यासाठी झालाय मला माहिती आहे. खा नाही नाही तसं काय चिडायसारखं काय झालं आपल्याला काय हे काम केलंय ते काम. कसं आहे ना मोबाईलमुळे आयुष्य खराब होतं बरं ठीक आहे तसं काही प्रॉब्लेम नाही. काय करतोय? अरे येडायस का? माझा मोबाईल पाण्यात चहात बुडवला तू. काय घ्यायचं तर? मला नाही करायचं पिक्चर. याला काढ तू. हो बोललो बाहेर का? चल. वा वा हे काका अतिशय विशेष होते. विशेष झाला परफॉर्मन्स. येस प्रसादा. वा वा बहारदार संकल्पना. सुनील डांगे. तर सुनील डांगे आणि चोख असा शब्द मला फार जवळचा वाटतो. सुनील डांगे हे आपल्या हास्य जत्रेचे निर्मिती प्रमुख आहेत. त्यांचं काम कायम चोख, त्यांचा व्यवहार कायम चोख आणि त्यांच्या संकल्पना सुद्धा कायम चोख. वा 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 थँक्यू. ओक. त्यामुळे ऍक्च्युली डांगेला गोळी नाही दिली तरी तो चोख आहेच आहे. आणि सम्या तू लिहिलं होतंस वा. डांगे आणि सम्या दोघांसाठी एकदा टाळ्या. उत्तम विषय आणि उत्तम सादरीकरण. सई. अडोरेबल परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. समीर दादा छोट्या छोट्या जागा आहेत ज्या तू काढतोस त्या खूप अप्रतिम असतात आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत. तुझी दमदार साथ होती भावा. मजा आली खूप आणि तुमच्या दोघांची केमिस्ट्री मला फार आवडते. बन्स व्हेरी नाईस. छोटंसं होतं पण छान होतं. खूप गोड परफॉर्मन्स होता. मजा आली. मंडळी आपले सगळे विनोदवीर म्हणजे शेरा सव्वा शेर. त्यांचा दर्जा म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ. त्यांचा विनोद बघताना भरवशाच्या म्हशीला टोणगा असं कधीच म्हणावं लागत नाही. तुम्ही म्हणाल आज ही या सगळ्या म्हणी का बरं म्हणतीये? याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येत आहेत आपले हास्य जत्रेतील अतरंगी कलाकार. नमस्कार राजपूत. नमस्कार. हॅलो 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 कानविलकर सर. सर प्लीज हॅव अ सीट सर. प्लीज हॅव अ सीट सर. धन्यवाद. सर इट्स अ ग्रेट प्लेजर टू मीट यू सर. सर आई एम अ वेरी बिग फैन ऑफ योर्स सर. धन्यवाद. सर मतलब मेरी खुशी का ठिकाना नहीं है सर. मतलब आपके पैर हमारी छोटी सी एड एजेंसी को लग गए. मैं धन्य हो गया सर. मैं सच्ची कह रहा हूँ सर. मतलब तुम्ही माझा दिवस बनवाया. बनवला. बनवाला. प्लीज प्लीज सर हॅव अ सीट सर. हॅव अ सीट सर. खरंच खूप खूप धन्यवाद. वाव वाव वाव. वा राजपूत ये छान आहे तुमचं हे कार्यालय ऑफिस छान आहे. वा. थँक्यू सर. थँक्यू सर. आणि माझीही खरं सांगू का फार दिवसांची इच्छा होती की तुमच्या ॲड एजन्सी सोबत काहीतरी काम करावं. जी 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 सर. सर आप मुझे शर्मिंदा कर रहे हैं सर. सर मतलब आप मराठी के इतने बड़े नामचीन और बहुत पुराने कॉपीराइटर हैं. आई एम अ वेरी बिग फैन ऑफ यू. धन्यवाद, सर धन्यवाद. अगेन सर. मैं अपने लड़कों को हमेशा कहता हूँ कि जब भी हम कोई मराठी एड कैंपेन करेंगे इट मस्ट बी विथ दी खानविलकर सर. सर क्या लिखते हैं सर आप. सर. मतलब लाइन देख के पता लग जाता है कि ये खानविलकर सर की लाइन है. धन्यवाद धन्यवाद. उस पर आपकी प्रतिभा की मुहर लगी होती है. वा 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 किती सुंदर तुम्ही शब्दात वर्णन करता. फार मला आवडलं. वा वा धन्यवाद धन्यवाद. खरं तर माझं सुद्धा अहोभाग्य आहे की मला तुमच्यासाठी काम करायला मिळत आहे. ते सुद्धा MJ ज्वेलर्सच्या निमित्ताने. मी कॉपी तयार केलेली आहे. आपली जी टॅगलाईन बनवायची होती आणि जी कॉपी तयार करायची होती काही पर्याय आणलेले आहेत. सॉफ्ट कॉपी पण आहे आणि हार्ड कॉपी सुद्धा आहे. तर एकदा तुम्ही फक्त पाहून घेता. अरे सर कहाँ सूरज को रोशनी दिखाने की बात कर रहे हैं सर. मतलब आपने लिखा होगा तो बढ़िया होगा सर. नाही नाही असं नाही पण प्रत्येकाने आपापलं काम व्यवस्थित करावं चोख बजावं असं मला नेहमी वाटत असतं. त्यामुळे आप इतना कह रहे हैं. इफ यू आर इंसिस्टिंग. वाव. वेरी नाइस सर. वेरी नाइस. सर ये जो है माझा मराठी थोड़ा है. जैसे आपको समझ में आया होगा. कच्चा पक्का. या. ये जो लिखा है नाव सोनूबाई. हा
हाथी. कल कथलाचा ते मराठीत एक म्हण आहे, नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. तर ती मी जी कॉपी तयार केलेली आहे आपल्या MHJ ज्वेलर्स असल्यामुळे ती अशी तयार केली आहे की नाव सोनूबाई तर हाती कथलाचा वाळा कशाला, नाव सोनूबाई तर आता हाती सोन्याचाच वाळा. वाव, MHJ ज्वेलर्स, सोन्यासारखी माणसं, सोन्यासारखी नाती. बहुत अच्छा है सर. सोनं घ्या आता सुलभ हप्त्यांमध्ये. बहुत बढ़िया सर, बहुत बढ़िया सर. और स्पेशली वो जो वो बीच का लाइन वो क्या है सर, वो व्हाट सोन्यासारखी सोन्यासारखा माणसं, मानस, सोन्यासारखा मानस. सोन्यासारखी माणसं, सोन्यासारखी नाती. हो. It is very creative, sir. It is very catchy. It will grab attention, sir. बरोबर. लेकिन सर जो उसके पहले वाली ये जो लाइन है वो हाँ. सोनूबाई वाली, सोनूबाई वाली, हाँ. वो क्या है सर? ती म्हण आहे, मी म्हंटल ना ती म्हण. नाव सोनूबाई. म्हण म्हणजे फ्रेज, कहावत, कहावत, मुहावरे. कहावत. हो, 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 तसंच त्या अर्थी. करेक्ट. ती एक म्हण आहे, तर मी फक्त त्या म्हणीचा वापर करून, कारण मराठी प्रेक्षकांना ती पटकन रिलेट होईल, कारण आपले ज्वेलर्स जे आहेत ते मराठी आहेत बरोबर, तर ती प्रत्येक मराठी प्रेक्षकाला ती कळेल म्हणून तशी केली आहे. बहुत बढ़िया है सर, क्या बात है, क्या धन्यवाद, बात है सर. लेकिन सर जहाँ तक मुझे पता है, हमने जो आपको स्क्रिप्ट दी थी उसमें लाइन कुछ अलग थी सर. हो, ती वेगळी ओळ होती. त्यांनी दिलं होतं की सोना सदा सोना ही रहता है भले वो माटी में रहे. पण त्याचं मराठीत जे भाषांतर होतं ते काय होतं की सोनं हे सोनच राहतं भले ते मातीत असलं. तर ते चांगलं नाही वाटत ऐकायला. म्हणून मी काय केलं, म्हटलं भाषांतराऐवजी रूपांतर करू. ये क्या है, ये भाषांतर हाँ. और रूपांतर ये अलग है. हा, म्हणजे भाषांतर म्हणजे आपण ट्रान्सलेट करतो आणि रूपांतर म्हणजे आपण अडॉप्शन करतो, अशा दोन वेगळ्या गोष्टी ना. हा. त्यामुळे तसं केलं. काय होतं, कारण ना वेगळ्या भाषा आल्या की वेगळे अर्थ येतात. आता एक साधं उदाहरण द्यायचं तर टेस्ट जो दिमाग में जाय, याचं आपण भाषांतर काय करतो, टेस्ट जी डोक्यात जाईल, चव जी डोक्यात जाईल. आता डोक्यात जाईल हा वाक्प्रचार मराठीत राग येण्यासाठी पण वापरला जातो. मग आपण असं म्हणू शकतो का की चव डोक्यात गेली, निगेटिव्ह मार्केटिंग होईल ना, आवडणार नाही लोकांना, म्हणून ते बदललं. काय जशी भाषा तसा अर्थ, त्या भाषेत प्रत्येक गोष्टीचा अर्थ वेगळा लागतो ना. म्हणजे अगदीच सांगायचं तर हिंदीत सवाल खडा होत आहे पण मराठीत प्रश्न पडतोच ना. पडतं मतलब गिरता. म्हणजे आता मराठीतलं खाली हिंदीतलं रिकामा होऊन जातं अचानक. खाली हो की बैठा नाही? है, खाली बैठा है. तेच म्हणजे प्रत्येक घडीला भाषेत वेगळा शब्द आला की त्याचा वेगळ्या भाषेत अर्थ बदलतोय. आता मराठीत घास खाणे हिंदीत गवत खाणच झालं ना. क्या बात है सर, क्या बात है. मतलब सर कितनी बारीकी से समझाते हैं सर आप. दिल कर रहा था बस आपकी बातें सुनता रहूं. सर ये बहुत बढ़िया है, बहुत बढ़िया है, मतलब बहुत अच्छा है. बस वो जो सोनू बाई वाला लाइन है ना, वो भी अच्छा है. इट इज वेरी गुड. इट्स बिट क्लासी. धन्यवाद. बट मुझे मतलब ऐसा लग रहा है कि वो लोगों को समझेगा. हो का, नाही कळणार. नहीं मतलब है अच्छी, बहुत अच्छी है, बट सर बाउंसर जाएगा सर. नाही अगदीच कळेल. मतलब सर एक रैंडम थॉट है. हाँ बोला ना. कि वो जो आपकी वो सोनूबाई है उसकी जगह अगर बेबी डॉल में सोने दी अगर वो डाला जाए तो है? आपली जाहिरात पंजाबी आहे का? नो नाही, मग सर नाही करता येणार ना. मला अंदाज येतोय हळूहळू की तुम्हाला कॉपी आवडलेली नाहीये, पण पर्यायी नहीं सर बहुत अच्छा है. इट इज वेरी गुड, वेरी इनोवेटिव, वेरी क्रिएटिव. हो, कारण म्हण वापरली आहे ना हाती. या सर, बट द थिंग इज दैट हमारे जो मराठी लोग हैं उन्हें ये समझ में आएगा. हो का नाही. मराठी म्हण आहे ही तर मराठी माणसांना कळणारच. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा कित्येक जणांना माहिती आहे. बाहेर काय ऑफिसमध्ये जर कोणी मराठी असेल तर त्यांना विचारा. सर महाराष्ट्र में बहुत सारे मराठी लोग हैं सर यहाँ पे. हाँ हो, वन सेक सर. असेल कोणी तर प्लीज बोलवता का? म्हणजे रचना, आशीष, जरा यहाँ ना तो. येस सर. हा सर. कम हियर. रचना, आशीष, खानविलकर सर. नमस्कार. खानविलकर सर. नमस्कार. हॅलो सर. नमस्कार. हाय सर, हाय आशिष. नमस्कार आशिष. सर बिग फॅन सर. सेल्फी सर, प्लीज सर. मला थँक्यू सर, थँक्यू धन्यवाद. रचना डोंट स्टेयर. रचना. नमस्कार. रचना थोड़ी दिक्कत ये थी, जरा ये जो लाइन है इसे पढ़ना तो. नमस्कार. रचना. आय एम सो सॉरी सर. आय एम सो सॉरी सर. थैंक यू. थोडं. नमस्कार. हा सर. ती जरा फक्त एकदा वाचून मराठी आहात ना, ते एकदा जरा वाचून दाखवा ना. हा सर. नाव सोनूबाई, कटाळा आला मला. नाही वहिनी तसं काय नाही ना, लिहिलंय, सर? तसं नाही लिहिलंय. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा कशाला असं लिहिलंय ते.
आय एम सो सॉरी सर. ते माझं काय आहे ना, आय एम सो सॉरी, मराठी जर जास्त बोलला नाही जात माझ्याकडून ना, म्हणून आय एम सो रिअली सॉरी सर. माफ करा, पण तुम्ही मराठीच आहात ना? हां मी कल्याणचाच आहे ना. कल्याणचाच आहे. कल्याणचाच आहे सर. ऍक्च्युली काय झालं, तिथं शिकले मी आणि मग मी कॉलेजला गेले, तिथे सगळं गुजराती फ्रेंड्स होता ना, तर त्यांच्यामध्ये तर मराठी दूरच राहिला. नाही पण ही सोनूबाई कोण आहे? व्हॉट्स हर इश्यू म्हटलं? तिचा इशू नाहीये. इज अ फ्रीडम फायटर किंवा असं नाही. काही आहे का? नाही नाही असं नाहीये. हे म्हण आहे ही. तुम्ही नक्की मराठी आहात ना? मग तुम्ही म्हणी ऐकल्या नाहीयेत का कधी? नाही नाही सर, मी ऐकलंय ना. मी म्हणजे मी जेव्हा शाळेत होते ना, तेव्हा मैंने सुना आहे सर. जसं ते जशास तसा हवा, किंवा आती तिथं माती होती, एकीचं बाळ. एकीचं बाळ नाही, एकीचं बळ. एकीचं बाळ का म्हणी? मला तसं टिट फॉर टॅट आणि असे होते. फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, रोलिंग स्टोक गॅदर नो मॉस, किंवा जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन. ह्याच म्हणी प्रत्येकाला शाळेत शिकवल्या गेल्यात ना. तू ज्या म्हणालास त्याच ह्या म्हणी आहेत. जशाच तसे म्हणजे टिट फॉर टॅट. एक ना धड भाराभर चिंध्या म्हणजे जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. त्या म्हणी. सर धीज मराठी या सगळ्या आता युज टू नाहीत ना डेली लँग्वेज मध्ये आपण. आम्ही नाही बोलत ना. म्हणजे आत्ताच्या मराठी आम्ही कसं हे करतो की आपला काम बनता खड्ड्यात गेली जनता, किंवा चहा आटली हातभर फाटली. आशीष कंट्रोल अरे यार सर के सामने नो, दीज आर द न्यू जेन म्हणी ना सर. नाही पण ह्या म्हणी शाळेत प्रत्येकाला शाळेत गेला असाल ना हा, तुम्ही? सर. शाळेचं नाव काय तुमच्या? SMS DVM मग म्हणजे कुठली शाळा? सर. शिक्षण महर्षी शेंद्रुलाल धोंडूराम मराठी विद्यालय सर. माफ कर बाळा, पण शिक्षण महर्षी नाही, शिक्षण महर्षी. तेच बोलला ना मी सर, महर्षी. अशाने मराठी भाषा महर्षी. अँड ऑल्सो मराठी नाही, सॉरी इट्स मराठी. नाही देखत नाही मराठी होता यार. मराठी नाही मच्छिका आशिष मराठी होता यार. दोघंही चुकीचं बोलताय. ते मराठी पण नाही आणि मराठी पण नाहीये, ते मराठी आहे. ठ ठ ठ. साऊंड्स ऑड ना? हा रे. ऐकायला थोडं हे वाट. वेट अ मिनिट. मराठी साऊंड ऑड. MARATHI ठच आहे. सॉरी आता सर, आहे क्या? सॉरी सर. पण तुला ते परत तपासून बघावं लागलं. आणि ते सुद्धा देवनागरीत नाही तर रोमन मध्ये. अरे असं काय करतोस? ठ ऑड नाहीये, ठच मूळ आहे. मूर्धन्य आहे ना. क्या? सॉरी सर, पर क्या सर? मूर्धन्य पावसाळ्यात पडतो ना तो पर्जन्य. अरे मूर्धन्य नाही माहिती का तुम्हाला? मूर्धा म्हणजे ही ते दाताच्या आणि तालूच्या ही जी सर समज मी नाही. दाताच्या आणि तालूच्या मध्ये ही जी एक जागा असते त्याला म्हणतो आपण पिझ्झा खाला गरम चीज जिकडे चिकटत ना. हा, त्यात खडबडीत या, खडबडीत, खडबडीत, या. साल सोलपट्ट नाही का, साल तिकडचं ते. भीषण वर्णन केलं, पण तीच जागा. जागा त्यालाच आपण मूर्धा म्हणतो. तर आपली जीभ जेव्हा मूर्ध्याला लागते त्याच्यानंतर जे अक्षर तयार होतात ते मूर्धन्य. हेच वर्ण आपण म्हणतो ना. कुठना सर? कुठना वर्ण मतलब कुठना बोलतात सर आपण? आपण इथूनच तोंडानेच बोलतो. नाही, पण तुम्ही बोलले ना आता वर्ण बोलतो आपण म्हणून. वर्ण असं वर्ण नाही बोलत आपण. आता बोलले ना तुम्ही वर्ण बोलतो आपण. नाही तसं नाही. वर्ण म्हणजे काय? काय सर? मूर्धन्य, कंठ्य, दंतव्य, ओष्ठ्य. नाही खात आम्ही. आम्ही एकमेकाचं उष्ट नाही खात. म्हणजे आम्ही मायलेकीचा उपास असला ना घरी तरी एकमेकीचं उष्ट नाही खात सर. उष्ट वेगळं. उष्ट म्हणजे हिंदीतलं जुठा. मी जे म्हणतोय ते ओष्ठ्य. हा सर. ओष्ठ्य म्हणजे काय? ओठ. ओठ. सो सॉरी सर. चेहऱ्यावर असतात ते इथे ओठ. ओठ आणि ओठाला ओठ लागल्यानंतर जे तयार होतं ते ओष्ठ्य. ओठाला ओठ लागल्यावर ओष्ठ्य नाही तयार होत सर, सिर्फ सांसें गरम होती है. आशीष अरे सर फिर ऐसा है तो मग ते सास में तेरी सास मिली तो मुझे सास आई हे औष्ठ्य वर्ण सॉन्ग झालं सर. नाही आशिष बाळा काय होतंय? तू सगळं बरोबर चुकतोच आहेस. तू ओष्ठ्य म्हणजे तुला कळत नाहीये. हे दुसऱ्याच्या ओठाला ओठ लावल्यानंतर नाही अक्षर तयार होत ना. आपल्याच ओठाला आपलाच ओठ लागला की अक्षर तयार होतं. ओ या. मूर्धन्य काय आहे? ट ठ ड ढ ण ते मूर्धन्य आहे. ओष्ठ काय आहे? प फ ब भ म.
आणि दंतव्य काय आहे? त थ द ध न. पण माझं सर मगाशी चीजवाल्या ठिकाणीच लागतं त बोलताना. त ध. मग तू टच म्हणतोयस ना. ती चीजवाल्या ठिकाण नसतं. मूर्ध्याला जेव्हा लागतं टच होणार. दाताला जेव्हा जी वाथून लागते तेव्हा त होणार. ये दिक्कत है सर, ये दिक्कत है. क्या है ना, मराठी लोग जो है ना उन्हें पता नहीं है सर, उनकी समझ से परे. आपने बढ़िया लिखा है, आपने बढ़िया लिखा नो सर, त्याचा प्रॉब्लेम आहे काय की आम्ही इंग्लिश मीडियम मध्ये मी शिकलोय ना, तर दॅट इज वाय असं. हा म्हणजे छान. आता इंग्लिश मीडियम मध्ये शिकलास पण घरी मराठीच बोलत असशील ना. या तेव्हा? हा, मॉम इज लाईक की वी विल स्पीक मराठी इन द हाऊस, विल स्पीक ओनली इन मराठी, नो अदर लँग्वेज. याही इंग्रजीत सांगते. वा. नो विल स्पीक ओनली मराठी इन हाऊस. नाही सर, ते आता मी बोलला म्हणजे माझ्या आईचं थोडं मराठी माहीम माटुंगाच आहे. म्हणजे मतलब थोडा माहीम में थोडा माटू सर, असं हे आहे. आता- कच्चा पक्का है आता सर, ना- कच्चा पक्का है. कच्चा पक्का आहे. तर कसं आहे, आता ती शिकते ना, सो दॅट इज वाय. आता शिकतीये हा. का? आई अमराठी आहे का? नो आमची सोसायटी जी आहे ना त्यात खूप सारे अमराठी लोक आहेत, नॉन महाराष्ट्रीयन. तर त्यांच्या मुलांना आपल्या इथे मराठी कंपल्सरी आहे स्कूलमध्ये, पण मराठी शिकवायला देर इज नो वन एल्स. सो आई बोलली मी शिकवते, नाईस बिझनेस आयडिया. सो त्यांना शिकवण्यासाठी ते आईला शिकायला गरजेचं आहे ना. सो आई आधी शिकते, मग ती त्यांना मराठी शिकवणार आहे सर. म्हणजे मराठी माणूस ज्याला मराठी येत नाही तो आधी मराठी शिकणार आणि ज्या मराठी माणसाला मराठी येत नाही त्यालाही शिकवणार आणि अमराठी माणसालाही मराठी शिकवणार. भीषण आहे हे, खरंच भीषण आहे. हे म्हणजे आईला अंगाई शिकवण्यासारखं आहे. सर आई नो अंगाई. अंगाई मीन्स अंगडाई. ती नाही सर, हा सर. आहे जी आहे ती अंगडाई. अंगडाई ज्याला होतात. जांभई किंवा आळस असं म्हणतो आपण. मी म्हणतोय ती अंगाई. सर, आई बाळाला झोपवण्यासाठी जे गाणं म्हणते माहिती लोरी. करेक्ट. माहिती आहे सर, येस माहिती सर, आहे. येस सर. हे निंबोडीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पडसाला झोप का ग येत नाही. आशिष पडस म्हणजे काय? सर्दी पडस. नाही रे, असं नाहीये ते. आशिष बाळा, काय होतंय, तू फक्त आता चुकतोच आहेस, बरोबरच्या जवळ पण नाही असतो. कुछ भी मत बता. काय पडस नाहीये ते काय आहे? आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. ओ पाडसा. ओ पाडसाला म्हणजे काय? पाडस म्हणजे काय? पाडस म्हणजे हरणाचं पिल्लू. ओ बेबी डिअर. बेबी इडियट. काय आहे ना सर, टू बी व्हेरी ऑनेस्ट सर, मी ॲक्च्युली शाळेमध्ये गेले तर तिथे एवढं काय छान शिकवलं नाही सर. मग कॉलेजमध्ये गेले तर ते वेगळीच भाषा होती सर, गुजराती लोक होती सगळे आजूबाजूला. ऑफिसमध्ये आल्यानंतर सर हिंदी और इंग्लिश हम लोग उसी में बात करते हैं सर, सबसे क्लाइंट से. तो मराठी ना एकदम रेअर मध्ये झाली आमची. तुमची नाही, एकंदरीतच मराठी रेअर झाली असं दिसतंय. सर कुठल्या दरीत सर? एकंदरीत ब्रो एकंदरीत मतलब एकूण जो टोटल है वो दरी में जा रहा है. ओ आशिष, चूक आणि बरोबर मध्ये फक्त चूक जिंकतंय. एकंदरीत सगळं दरीत नाही. एकंदरीत हा शब्दच एकूण यासाठी आहे. साधं sorry, sir, सोपं sorry. मराठीच आता कळत नाही. सर रिलैक्स रिलैक्स. नाही, ते मराठी आहेत आणि त्यांना कळत नाहीये म्हणून मला त्रास होतोय. मला आप है ना ग्रामर बहुत डीपली समझा रहे हो, बट नाउ डेज ग्रामर हैज नो ग्लैमर है. तो अभी जो लोगों को चाहिए वो देना चाहिए ना. सिंपल सिंपल आपने बहुत बढ़िया दिया है, लेकिन जो सिंपल है वो दीजिए सर. ये छोड़ दीजिए सर, उन्हें नहीं समझ रहा है, छोड़ दीजिए. सगळंच सोडलं तर कसं चालेल? उरेल काय? मतलब काय सांगताय? सोडा, हे सोडा, ते सोडा, असंच तर संपतंय ना सगळं. प्राकृत संपली, संस्कृत संपली, आता मराठी संपवायची का? भाषा प्रवाही असेल ना राजपूत तर टिकते, नाहीतर आटते. अहो कितीतरी शब्द अर्थहीन झालेत राजपूत, कारण आपण ते बोलतच नाही ना. खटली, पाणंद, शास्त, खुर्दा, दुर्डी, मल्लीनाथी, स्कंद, उस्ती, कितीतरी शब्द आहेत. या शब्दांचे अर्थही माहीत नसतील लोकांना. सर मी तर पहिल्यांदा मध्येच ऐकले ते शब्द सर. ह्या पहिल्यांदा मधीच ऐकलेत मी शब्द असं म्हणते ती. नाही सॉरी सर. काय फायदा ना, आपण जे मिरवतो लाभले आम्हा सौभाग्य, बोलतो मराठी, काय फायदा त्याचा जर आपल्याला आपलीच भाषा माहित नसेल. सर 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 ये वाली जो ग्राफिटी है ये मैंने कहीं अभी देखी है. सर मैंने तो बनाया था वो वीवी शिरवाड़ करके, मतलब बर्थडे पर टी शर्ट्स वर लिहिलेलं ना ग्राफिटी, आणि टी शर्ट्स अँड कॅप्स आपण हे केले होते. आपलेले ना एक मिनिट, मुळात ते व्ही शिरवाडकर नाही, ते वा शिरवाडकर आहेत. इंग्रजीत बोलत असाल तर इनिशियल्स नुसार बरोबर आहे ते. या सर. आणि ग्राफिटी त्या ओळी आहेत सुरेश भटांच्या, लाभले आम्हा सौभाग्य, बोलतो मराठी. विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज. 27 फेब्रुवारीला आपण फक्त त्यांचा वाढदिवस, त्यांचा जन्मदिवस साजरा नाही करत. 27 फेब्रुवारीला आपण त्यांच्या सन्मानार्थ मराठी राजभाषा दिन सुद्धा साजरा करतो. हा सर ते कुसुमाग्रजांनी काय लिहिलं? माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, जिच्या संगे जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा.
हे कोणाच्या लक्षातच नसेल आता, कारण कोणाला माहीतच नसेल, कारण मराठी माणसाला मराठी भाषा, मराठी परंपरा, मराठी संस्कृती टिकवायचीच नाही असं वाटतंय. नाही सर. रिलॅक्स सर रिलॅक्स. नाही राजपूत सर, प्रॉब्लेम कसला आहे ना, म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये, काळ सोकावतोय. मतलब सर फरकच नाही पडत आहे ना आपल्याला. मराठी संपुष्टात आली तरी आपल्याला फरक पडत नाहीये. माझ्या भाषेचं ना ह्या म्हणीसारखंच झालंय, नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा सर वाळ. सर 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 नहीं, प्लीज सर। प्लीज प्लीज कूल डाउन सर, कूल डाउन सर. छोड़िए ना सर, आपने बढ़िया लिखा है, बहुत बढ़िया है सर, उसमें बहुत क्रिएटिविटी है. लेकिन ये जो जनरेशन है ना, उन्हें पता नहीं है. मतलब आप इन्हें देसी घी देना चाहते हो, वो खाना चाहते हैं मेयोनीज. हैं मतलब उन्हें अगर मेयोनीज चाहिए तो मेयोनीज दीजिए सर. पण सगळ्यात जास्त पौष्टिक आयुष्यभर देशी घीच राहणार आहे, हे विसरू नका. जी 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 सर, जी सर. का मान्य मला की तुम्हाला कदाचित म्हणी माहीत नसतील, पण किमान शब्द माहीत असतील ना. हा सर, माहित आहे ना मला सर, शब्द कळतात ना. काय काय शब्द मला सांगा. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा, याचा अर्थ सांगा मला. सोनूबाई नाम आहे ना सर. बरोबर. आणि कथील म्हणजे काय? मर्डरर. एक कातील, सॉरी सर. एक कातील, कथील. सॉरी सर. कथील हा धातू आहे ना. येस सर. और सर वो वाला मतलब वाला म्हणजे पाववाला, बंगारवाला. ब्रो यार, ब्रो क्या कर रही है? अरे अरे सर, आता मराठी बोलली तू, आता वाला ते हिंदी मधलं घेतलंस ना परत. हिंदी में होता है क्या? वाला हे मराठीतलं वाला आहे. मराठीतलं बरोबर. Sorry, sir, sorry. वाला म्हणजे काय? वालाची भाजी. ए आशिष आशिष आशिष, तुझ्या चुकांचं एक वेगळं बेट तयार झालंय आता. तू फक्त आता चूक चूक एवढंच करतोय आशिष. Relax, आता relax, तू, तुला कळतंय का? अरे वाला म्हणजे काही वाला नाही रे बाळा. वाला म्हणजे ते हिंदी आहेत म्हणून त्यांना ळचा उच्चार ल करावा असा वाटतो त्यांना, कारण त्यांना त्यांच्या बाराखडीत नसेल ते. वाळ म्हणजे काय? वळवलेला धातू. या कथलाचा वाळा, वाळा म्हणजे कड. हे मला ना हेच कळत नाही सर. आता कड शब्द असताना परत वाळा का बनवला? म्हणजे आता एवढे समानार्थी विरुद्ध कोण आता सर लक्षात ठेवणार सगळं? ठेवा ना, काय फरक पडतो? खरं तर अभिमान वाटला पाहिजे की माझीच एकट्याची भाषा इतकी समृद्ध आहे की तिथे प्रत्येक शब्दाला पर्यायी शब्द आहे. बांगडीला आपण काय काय म्हणतो? कंकण म्हणतो, काकण म्हणतो, चुडा म्हणतो, कितीतरी शब्द आहेत ना. अभिमान बाळगा ना त्याचा. साधी म्हण आहे रे ही, नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. म्हणून माझी जी एक कॉपी तयार केली त्याच्यात काय लिहिलं? नाव सोनूबाई तर हाती कथलाचा वाळा कशाला, नाव सोनूबाई तर हाती सोन्याचा वाळा. सर मन चुकती बरं का तुमची. अरे अरे माने सर, आइए ना सर, हैव अ सीट सर, हैव अ सीट सर. नाही सर. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा असं असते ते. जी 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 खानविलकर सर, ये माने सर है, हमारे MHJ ज्वेलर्स के ओनर है. नमस्कार. इन्हीं का एड कैंपेन हम कर रहे हैं. और माने सर, ये खानविलकर सर. अरे तुम्हाला कोण नाही ओळखत सर. नमस्कार. बसा, बसा. सर सर माफ करा, पण तुम्हाला म्हण माहिती आहे ही? विषय आहे का? नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. कथलाचा वाळा त्याला काय तो पाठ आहे की? तुम्ही मराठी आहात? आता मराठी बोलते म्हणल्यावर मराठीच आहे की हो. वा 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 वा. हे बघा बघा, मी म्हंटल ना मराठी माणसाला मराठी म्हणी माहिती आहेत. सर सर मी म्हंटल ना. जी 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 सर, जी मग? सर. सर आपको पता है ये? त्याला काय काय माहित असं आहे काय झालं हो? नहीं नहीं सर, आपको पता होगा, लेकिन सर बहुत सारे मराठी लोगों को नहीं पता है. हैं? काय येडा आहे का काय? कोण येडा आहे तुम्ही? सॉरी सर. काय बोलताय राजपूत? अहो, आमच्या गावातली शेंबडी पोरं पण सांगतेली नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. बघा बघा, सगळ्यांना माहिती आहे नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. नहीं नहीं सर, शायद सर गांव के लोगों को पता होगा, लेकिन हमारे जो मोस्टली कस्टमर्स है वो मेट्रो सिटीज के हैं, तो उन्हें नहीं पता सर ये. राजपूत इथं चुकताना लागा तुम्ही. मत- अहो मेट्रो सिटी मध्ये जरी आपली दुकानं असली की नाही, जी, जी. तरी आपलं कस्टमर कुठला आहे? कहाँ? गावाकडेच आहे तो. ओ अहो ही शहरातली लोक येणार आणि काय 2-5 ग्राम घेणार, त्याच्यासाठी पण 10 वेळा फेऱ्या मारणार. गावची माणसं असं नाही. गावची माणसं आली की गड्डेच घेऊन येते ती. सोनं म्हणजे सोनच. मग कळलं का? किलोनं चांदी नेणार, तोळ्यानं सोनं नेणार. गावच्या माणसाचा नाद नाही करायचा. No, sir, no, sir, no, sir. सोडा नाद आता. आम्ही म्हणजे तुम्हाला सांगतो जमीन विकू, कर्ज काढू, पण लग्नात त्याच्या आईला समोरच्याचं डोळं पांढरं पडेपर्यंत खर्च करू. इज दिस सिरियस सर? म्हणजे हे खरंच असं होतं? अहो म्हणजे काय, आमचं कसं आहे, असलं की दिवाळी आणि नसलं की शिमगा. ही शहरातली लोक शेविंग बिविंग करते ती हो. आम्ही शेविंग खर्च करतोय. आम्ही म्हणजे कसं आहे माहितीये का, आम्ही असं टेन्शन बिन्शन घेऊन जगत नाही. ह्याच्या आईला आली सर तर गंगेत भर. कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी. वा वा वा, मला फार आनंद होतोय. कितीतरी म्हणी पाठ आहे त्यांना. पाठ करायला लागतात का हो म्हणी? काय सर, अहो कानामध्ये जाऊन तोंडातनं जी बाहेर पडती ती म्हण असती हो. वा वा वा.
काय सर अहो तुम्हाला सांगतो लहानपणी आम्ही म्हणजे आमची आई म्हणा आजी काक्या माम्या त्या असं म्हणत असायच्या म्हणजे जात्यावर म्हणणार पारावर म्हणणार वाड्यावर म्हणणार तीच कानावर पडत आलेलं आहे आमच्या ऐकत ऐकत मोठं झालेलो आहे आम्ही सर किती म्हणी सांगू तुम्हाला आगा आग म्हशी मला कुठं नेशी परत 4 सुगरणी तरी स्वयंपाक आळणी वा 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 कानात बुगडी आणि गावाला फुगडी नको नको म्हणायचं कुंभू कुंभू सारायचं वा 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 नाही हो आजकाल ही मोठ्या शहरातली लोक नाही बोलत असलं काय त्यांचं ती गुड मॉर्निंग हॅलो हाऊज यू आपुलकी नाही हो आपुलकीच नाही पण तुमच्यामुळं आज कानावर पडलं बरं का बऱ्याच दिवसांनी आनंद झाला सर खरंच धन्य झालो आणि ही जर हे बघा ही म्हण जर म्हणजे मराठी म्हण आपल्या जर प्रमोशन मध्ये येणार असेल ना सोन्याहून पिवळं बघा खतरनाक दानकाचं करून टाका फायनल करून टाका आवडले आपने कह आवडले दिया फाइनल सर फाइनल। खानविलकर सर आपने जो लिखा है बिल्कुल सही है वो जो मैंने मैं बोलूंगा नाव सोनूबाई हाती कतलाचा वाला वाला वा वा राजपूत वा 3 दिवसांपूर्वी मराठी भाषा गौरव दिन झालेला आहे पण यावेळेस तुम्हाला मराठी दिनाच्या नाही तर मराठीपणाच्या शुभेच्छा देतो थैंक यू सर थैंक यू सो मच सर करते हैं सर दर्जा सादरीकरण जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी हे प्रहसन ऐकून मनात ही भावना आली खूप धन्यवाद आमच्यातलं आपल्यातलं मराठी पण जागवल्याबद्दल जोरदार टाळ्या आणि ऐकूया आता मराठमोळी दाद प्रसाद दा अप्रतिम सदाबहार बहारदार सचिन मोटे अभिजित पवार दोघांसाठी प्रचंड टाळ्या फारच काळजाच्या जवळचा विषय होता पीपी मला प्रचंड आवडला तुझं काम पूर्ण म्हणजे ज्या पद्धतीने तू रिॲक्ट होत होतास त्या प्रत्येकाला आणि नंतर त्यांचं मराठी बघून तू ज्या पद्धतीने आकुंचित होत गेलास त्यांनी एक वेगळाच त्रास व्हायला लागला होता प्रचंड त्रास व्हायला लागला होता आणि ज्या क्षणी सावत्या आला आणि त्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद आला मला असं वाटतं मी त्या आनंदासाठी जगतोय मला माझ्या भाषेसाठी काहीतरी करायचं आहे मला माझी भाषा जपणाऱ्या माणसांबरोबर जगायचं आहे मला माझ्या भाषेचा सन्मान करणाऱ्या माणसांबरोबर जगायचं आहे त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे सो तो आल्यानंतर तुझ्या अंगात जे चैतन्य आलं ना मला असं वाटलं ते माझ्या पण अंगात आलं आहे आणि सावत्या तू पण इतकं अप्रतिम म्हणजे 2 वेगळ्या मराठी समोरासमोर बसल्या होत्या पण दोन्हीचा गोडवा इतका अप्रतिम होता आणि ते एक देवाणघेवाण जी चालली होती तुमच्या दोघांमध्ये हा 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 क्या बात आहे 52 कशी सोन्यासारखा परफॉर्मन्स आणि खरोखरच संपताना असं वाटतं की आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या रगा रगात रंगते मराठी तर मराठी भाषेसाठी एकदा टाळ्या लाजवाब खणखणीत परफॉर्मन्स खणखणीत सई देखणा परफॉर्मन्स देखणं प्रहसन मला असं वाटतं की आपली पाळंमुळं जपणं हे ग्लॅमर आहे आपल्या मातृभाषेवर प्रेम करणं हे ग्लॅमर आहे आपली मातृभाषा त्याच्यातून बोलणं हे ग्लॅमरस आहे आपण अनेक प्रवाह येतात वेगवेगळे त्यांच्यासोबत वाहवत जात असतो पण आपला प्रवाह मूळ कोणता आहे हे जपणं हे ग्लॅमर आहे असं मला वाटतं थोडं पुढे जाऊन मला असं वाटतं की ह्या पार्श्वभूमीवर की आपण म्हणतो की मराठी भाषा लुप्त होत चालली आहे मराठी भाषा गायब होत चालली आहे मला असं वाटतं आपण आज इथे आहोत आपण ती गायब होऊ देणार नाही येस येस आणि आपण असं मराठी पण सगळ्या जगात पसरवलं आहे आणि ते इतक्या खोलवर पसरवलं आहे की ते लुप्त होणं शक्यच नाही याच नोटवर मी हे पुढे याची री ओढेन की खरोखरच माझ्या मनात प्रहसन बघताना हाच विचार आला की कितीतरी देशांमध्ये हास्यजत्रा अत्यंत मनापासून पाहिली जाते ज्यांच्या मुलांना मराठी समजत नाही ॲक्च्युली म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ऑस्ट्रेलिया आणि US मधून खूप कमेंट्स अशा ऐकल्या की आमच्या मुलांना फार मराठी येत नाही पण ते कार्यक्रम बघतात आणि त्यामुळे त्यांना मराठी कळायला लागली आता तर या निमित्तानं सई खरंच ही गोष्ट अशी आहे की या निमित्तानं आपण मराठी भाषा पुढे नेतोय आणि
या कार्यक्रमाचा भाग आहोत त्याचा अत्यंत आनंद आहे, अभिमान आहे. मराठी असल्याचा अत्यंत अभिमान आहे. माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके. तर अभिमान आहे की आपल्या मराठी भाषेला एवढ्या पर्यायी शब्द आहेत आणि मराठी भाषा इतकी समृद्ध आहे. खूप धन्यवाद पुन्हा एकदा. मंडळी, हास्याचे हे रंग असेच उधळत राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.